नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, UPSC सिव्हिल सर्व्हिसेस ही परीक्षा भारतातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठित स्पर्धा परीक्षा मानली जाते। प्रत्येक वर्षी लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात, परंतु यश मिळवतात ते केवळ काही लोकच। कारण या परीक्षेसाठी केवळ अभ्यास नाही तर योग्य दिशा, स्पष्ट योजना आणि सातत्यपूर्ण मेहनत लागते। अनेक विद्यार्थ्यांना सुरुवातीला हेच समजत नाही की काय वाचावं, किती वाचावं आणि कुठून सुरुवात करावी। अशा वेळी योग्य मार्गदर्शन फार महत्त्वाचं ठरतं। दृष्टीचे IASचे संस्थापक आणि सुप्रसिद्ध शिक्षक डॉक्टर विकास दिव्यकीर्ती यांच्या काही टिप्स हे विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवू शकतात। तर मग चला आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात की UPSCची तयारी करणाऱ्यांसाठी डॉक्टर दिव्यकीर्ती सरांचे महत्त्वाचे काही सल्ले। यात सर्वात पहिला सल्ला त्यांनी सांगितला तो म्हणजेच उत्तर कसं मांडायचं याचा रोज सराव करा। UPSCच्या मुख्य परीक्षेमध्ये फक्त माहिती असून चालत नाही, तर ती माहिती सुसंगत पद्धतीने सादर करणं महत्त्वाचं आहे। आणि म्हणूनच दररोज कमीत कमी एका प्रश्नाचं तरी उत्तर लिहा। यामुळे उत्तराची रचना, शब्दांची मांडणी आणि विश्लेषण करण्याची शैली विकसित होते। त्यानंतर त्यांनी दुसरा सल्ला दिला तो म्हणजेच अभ्यासामध्ये वाचनासोबत लेखनालाही समान महत्त्व द्या। कारण फक्त पुस्तकं वाचून तयारी ही अपूर्ण राहते। वाचलेली माहिती लिहिण्याच्या सरावातनं लक्षात राहते। तयारीची सुरुवात ही NCERT सारख्या विश्वासार्ह स्रोतांपासून करा आणि मग त्यावरती आधारित उत्तरं लिहून तुम्ही स्वतःला तपासा। त्यानंतर त्यांनी पुढचा सल्ला दिला तो म्हणजेच अभ्यासासाठी ठराविक वेळ ठेवा आणि शिस्त पाळा। UPSC मध्ये यशस्वी होण्यासाठी वेळेचं व्यवस्थापन हे अत्यंत आवश्यक आहे। दररोजचा अभ्यास आणि त्याचा वेळ ठरवा। सुरुवातीला 6 तास, नंतर हळूहळू 8 ते 10 तासांपर्यंत हा वेळ वाढवा। वेळेचं नियोजन करताना विश्रांतीचाही पुरेपूर विचार करा। त्यानंतर चौथा सल्ला त्यांनी दिला ते म्हणजेच तुमचं उत्तर हे ठोस माहितीवरती आधारित असायला हवं। जास्त गुण मिळवायचे असतील तर तुमचं उत्तर हे केवळ मतं न देता आकडे, उदाहरणं आणि घटनेशी संबंधित संदर्भ यांच्यावरती आधारित असावं। यामुळे तुमचं उत्तर हे विश्वासार्ह आणि परीक्षकांना प्रभावी वाटलं पाहिजे। त्यानंतर पुढचा सल्ला तो म्हणजेच आपली भाषा परिणामकारक बनवा। कारण कोणतीही माहिती तेव्हाच उपयोगी ठरते जेव्हा ती योग्य पद्धतीने मांडली जाते। त्यामुळे वाचक, परीक्षक अगदी सहज समजू शकतील अशी स्पष्ट, शुद्ध आणि सुसंगत भाषा वापरण्याचा सराव करा। यासाठी वृत्तपत्र वाचन, निबंध लेखन आणि व्याकरणाचा सराव तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल। त्यानंतर त्यांनी पुढचा सल्ला दिला तो म्हणजेच व्यक्त होण्याचं कौशल्य जोपासा। UPSCची मुलाखत म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाचं मूल्यांकन। त्यासाठी संवाद कौशल्य फार आवश्यक। सार्वजनिक बोलण्याचा सराव, मॉक इंटरव्ह्यू किंवा चर्चांमध्ये सहभाग घेणं हे आत्मविश्वास वाढवण्यासाठी फार उपयोगी ठरतं। आणि सर्वात महत्त्वाचा सल्ला ते म्हणजेच अभ्यास, विश्रांती आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये संतुलन ठेवा। डॉक्टर दिव्यकीर्ती यांच्या मते उमेदवारांनी 888 फॉर्म्युला वापरावा। यामध्ये 8 तास झोप, 8 तास अभ्यास आणि 8 तास तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या, हे फार महत्त्वाचं आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।